नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती। सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, तुम चला गलो निज चरणा, तुम चला गलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभे कर जोड़तो कथे काले, कर जोड़तो कथे काले, कर जोड़तो कथे काले, अपना सावे जवळी, अपना सावे जवळी जवळी, कर जोड़तो कथे काले, कर जोड़तो कथे काले। भावधरून यावाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू। श्री गीता हा प्रश्नो अर्जुनीसी, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा चार चरणाचा सर्वाच्या पाठातला अतिशय गोड ज्ञानेश्वरीचं महत्त्व पटवून देणारा, ज्ञानेश्वरीची विशेष तुलना करणारा अभंग नाथ महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा आहे। चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचं परम कर्तव्य अल्पसा परिहार देणे। आज या ठिकाणी कीर्तनकारच किती आहेत मला प्रश्न पडला। अल्पसा परिहार देणं, अल्पसा ह्या शब्दाचा अर्थ अल्पसाच, अल्पसा नव्हे। सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा नामयज्ञ सोहळा आणि गजानन महाराज प्रकट दिन आणि महाशिवरात्रीचे औचित्य साधून माझ्याकडे आलेली ही सेवा, ज्यांच्याकडून आली ही सेवा आदरणीय आमचे आपल्या सर्वांचे लाडके दत्ताभाऊ चिंचवडे असतील, मोहिते महाराज असतील, सर्वच तुम्ही भोलेश्वर भजनी मंडळ किंवा भोलेश्वर प्रतिष्ठान असेल, सर्वांचे ऋण व्यक्त करतो। कीर्तनाची सेवा करण्या इतकं मी काही ज्ञानी नाही, सुरुवातीलाच सांगतो। कारण तुमच्या समोर सर्वांच्या समोर सेवा करायची म्हटलं की थोडं सुरुवातीला मन धट्ट केलंय। कारण हे सर्व गुरुजन आहेत, मोहिते महाराज असतील, माऊली महाराज आढावा असतील, सतीश महाराज असतील, इकडं निकम महाराज, मी नाव कधी कधी वयामानाने होत असं, इकडे परत जगताप महाराज आहेत,
काळे महाराज, वासुदेव महाराज पाटील, सर्वच. आता एका एकाचं नाव, इकडं केदारी महाराज, तिकडं करदाळे महाराज, सर्वांच्या चरण नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करण्याचा 2.5 मिनिटं एक परिहार देतो. गजानन महाराजांचा हा प्रगट दिन मला वाटतं 20 तारखेला झाला आणि या प्रगट दिनानिमित्त गजानन विजय या ग्रंथाचं पारायण आपण केलं. ग्रंथाचं पारायण करत असताना तो मग ग्रंथ कुठलाही असो, काही सप्ताहामध्ये आपण बघतो ज्ञानेश्वरीचं पारायण असतं, काही ठिकाणी म्हणजे गात्याचं पारायण असतं, तुकोबारायांच्या गात्याचं असतं. आपण देऊमध्ये पाहतो काळोखे महाराज चकोबारायांच्या गात्याचं पारायण करतात. म्हणजे प्रत्येकाला जसं वाटतं कुठल्या संतांचं पारायण करावं. तसं गजानन महाराजांचा जर विचार केला, गजानन महाराजांचा जन्म कुठं झाला अजूनही कोणाला माहीत नाही, अनिश्चित आहे. वयाच्या 30व्या वर्षी महाराज शेगावला महाराज डायरेक्ट प्रगट झाले. कुणालाही त्यांचं मूळ नाही कळालं की कधी जन्म आला, कुठं झाला. आणि असे संत यांच्या गजानन विजय ग्रंथाचं पारायण आपण सर्वजण करतो. खरंच भाग्य आहोत. गजानन महाराजांना जर आपल्यासारखे सामान्य होते गजानन महाराज, पण जगाला पटवून देण्यासाठी काही चमत्कार करावे लागले. आणि चमत्काराला आजकाल नमस्कार आहे. जर जो चमत्कार करत नाही, जो चमत्कार करत नाही, लोक त्याला संत मानत नाही. आपल्या सकल संतांचा बघा तुम्ही, अष्टादश संतांचा विचार केला, प्रत्येक संताला काहीतरी चमत्कार करून दाखवावा लागला, त्याच्यानंतर लोकांनी संतांचं अस्तित्व केलं. या गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त चालला असला हा पारायण सोहळा, त्याच्यामध्ये दुग्ध एक चक्र विचार केला तर महाशिवरात्र सप्ताह, प्रत्येक वर्षी आपल्याकडे हा सप्ताह असतो. कधी कधी मी तिकडेही असतो, पण आज या गुरुजनांच्या आज्ञेनुसार इकडे उभं राहिलो आहे. जसं बोलता येईल, ज्ञानोबा तुकोबा जशी पोथी देतील, गजानन महाराज जशी त्यांच्या सेवेची संधी दिली आहे तशी वधवून घेतील. कारण साळुंके मंजुळ बोलत सेवाने शिकविता धनी वेगळाची. या सोहळ्यामध्ये आपल्या परिसरातील सर्वांचं ज्ञानदान जे मिळतं, सगळ्यात अवघड जर कुठलं असेल, अन्नदान कुठेही मिळेल महाराज, पण ज्ञानदान कुठेही मिळत नाही. काहीतरी भाग्य लागतं. बघा आज सुट्टी, पण आपला मंडप रोज पाहतो मी स्टेटसला वगैरे सगळं भरलेलं असतं, पण सुट्टी म्हटली आज कीर्तनालाही सुट्टी. असो, विठाला 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 जगाची मीमांसा करत असताना मनुष्याचा विचार केला झाला. आणि मनुष्याचा विचार करत असताना जर पाहिलं तर मोहिते महाराज फक्त 0.5 एवढाच मनुष्य आपला बुद्धीचा विकास झालेला आहे मनुष्याचा. अजून 99.99 म्हणजे 95 जवळजवळ 0.95 एवढा विकास नाही झाला, तरी हा मनुष्य एवढा हुशार आहे. पण महाराज जसा बुद्धीचा विकास झाला तसा महाराज त्याच्या विचारांचा विकास नाही झाला. विचार तसेच राहिले. का विचार तसे राहिले? त्याचं कारण आहे महाराज, ह्या कलियुगामध्ये आल्यानंतर महाराज प्रत्येक विचार करा, माणूस हा ह्या भौतिक विचारामध्ये गुंततो. ज्या भगवंताने हा नरदेह दिलाय, का दिलाय नरदेह? नरदेह भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दिलाय. देवे दिला
माझी सर्वांना सुरुवातीलाच एक विनंती, मी प्रत्येक कीर्तनात महाराज सांगत असतो, एखादं प्रमाण चांगलं झालं, एखाद्या गायकाने सुंदर गायलं त्याचं कौतुक करायचं. का कौतुक करायचं? म्हणजे बहुतेक कोणीतरी ऐकलंय. का कौतुक करायचं त्याचं कारण आहे का? तुम्ही आवाज कमी जास्त करू नका, आवाज मला मोकळा द्या, असा थोडा ट्रबल द्या आणि थोडा इक्वर होऊ द्या, काय अडचण. का कौतुक करायचं त्याच्या पाठीमागचं कारण आहे महाराज. ही कला आहे, ही शैक्षणिक क्षेत्र नाही, लक्षात ठेवा. ही कला अवगत करायला एखाद्या गायकाला जन्म वेचावा लागतो महाराज. अपूर्ण आयुष्यभर त्याला ते सकाळी लावून बसायला लागतं पाठ, त्याच्याशिवाय लागत नाही महाराज. लागतो का? स्वर लागत नाही. मग एवढा रियाज करत असताना त्याने जर आपली झोप जर साखर झोप कडू केली असेल, मग आपण त्याचं कौतुक करायला काय वाईट आहे महाराज. तसंच आता महाराजांनी मग एक सुंदर मुकडा वाजवला, हरी महाराजांनी सुंदर मुकडा वाजवला, वाजवलाच चालेत वाजवला, फक्त जागा सुटली नाही, माझं लक्ष होतं. हे जे मुलं आहेत ना, आपण बघा आळंदीमध्ये रात्री 10ला एवढी कणिक घेऊन बसतात साधारणतः. अशी मी कणिक उडून जाते, जेव्हा असा फटका माराल तसा निघून जाते. आणि जे खरं प्रॅक्टिस करतात, जे खरे वादक आहेत, ती पडलेली कणिक परत लावित नाहीत. नाही तर आमच्या नशिबाला अवघडच काम आहे, काकड्याला ती खाली पडलेलीच गोळा करून देतं. विद्यार्थी दशामध्ये असताना देखील त्यांना कळतं. हे मुलं रात्र प्रॅक्टिस करतात, तेव्हा कुठेतरी वाजवायला भेटतं. एवढं सोपं आहे का हे? एखादा जर तुकडा वाजवायचा म्हणलं तर त्याला खूप तयारी लागते, आणि एवढी तयारी केल्यानंतर वाजवायचं. मी दोघांना पण एक एक मुकडा देतो, आता किती सुंदर वाजवतील, आणि ते मला वाजवा म्हणेल का, जमेल का? याचं गमतीनच करायचं महाराज. जर एखादा मुकडा सांगितला, मयूर महाराज सुंदर वाजवतात, हरी महाराज पण वाजवतात, बघा ही असं नाही आलं. मी तुम्हाला काय सांगतोय, एखादी वकिलीची डिग्री करायची म्हटलं की 4 वर्षात महाराज तो वकील होतो आणि लावतो आपलेच भांडणं. डॉक्टर करायचा, डॉक्टर 4-5 वर्षामध्ये, 6 वर्षामध्ये MD होतो. इंजिनियर 4 वर्षामध्ये होतो. त्याला एक कालावधी आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये कालावधी, पण परमार्थिक क्षेत्रामध्ये कलेमध्ये कालावधी नाही महाराज. मरेपर्यंत शिकावं लागतं महाराज, एवढं सोपं नाही. का शिकावं लागतं? कारण ते दिवसेंदिवस त्याच्यामध्ये काहीतरी त्याला वेगळंच अनुभव येत असतो, म्हणून तो प्रॅक्टिस करत असतो. आणि आपण जर ह्या कलाकारांचं कौतुक नाही केलं तर महाराज ते वाजव ऐकायला मिळेल का वाजून चांगलं? आपलं किती प्रॅक्टिस करतात हे मुलं. एक थोडासा तुकडा सांगतो बघा. मुकडा असा आहे, कत्र दागिनं धिकड तागिनं धिकड 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 तागिनं कत्र दागिनं धा कत्र दागिनं धा कत्र दागिनं धा. हे आपल्याला जमल का? आपल्याला जमल कोणाला ह्याच्यामधलं? कुठून मी वाजवतो म्हणून? महाराज तेवढे त्याला प्रयत्न केलेत, तेवढे कष्ट केलेत महाराज. आता हरी महाराजांसाठी दोघांनी सोबत वाजवला तरी काय अडचण नाही, दोघं तेवढेच तयारीचे. मीच थोडा कच्चा पडलो. दिन दिन धागे तिथे घे तिथे कधी तागे नाही तिथे कथा कधी करणं धा तिथे कथा कधी करणं धा तिथे कथा कधी करणं. माहिती तुम्हाला ऐकायला आलं नाही. खूप सुंदर दोघांची पण तयारी आहे. तसं गायनामध्ये पण आहे महाराज. गायनामध्ये पण महाराज ब्रह्ममुहूर्तावरती आता पण आळंदीला आपण सकाळ पहाटे झाला त्या ठिकाणी गेल्यानंतर ते पहाटे 3 वाजल्यापासून तो ओमकार लावून बसतात आणि तेव्हा आपल्याला गोड ऐकायला भेटतं. आपल्या परिसराचं वैभव आहेत. काळे महाराज असतील, भुजाडे महाराज असतील, नोकरी करून करतात. मी तर म्हणतो महाराज, मयूर महाराज लक्ष द्या, मी तर म्हणतो आळंदीचं करांचं कौतुकच आहे, पण ह्यांचं विशेष कौतुक आहे. काय विशेष कौतुक आहे? प्रपंच करून परमार्थ करणं सोपं नाही आहे का भाऊ? आता शिकणशिपचा कॉल असेल, एवढं अवघड आहे महाराज. तर सर्वांना विनंती, जेव्हा जेव्हा एखादी चांगली चाल होईल, चांगलं वादन होईल, दोन्ही हात जोडा, टाळ्या वाजवा, कौतुक करा, म्हणजे अजून तुम्हाला गोड चाली ऐकायला मिळतील. विठाला विठाला काय म्हणतात नाथ बाबा? भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. नाथ बाबा म्हणतात ज्ञानोबा एवढे कृपाळू आहेत महाराज, फक्त अंतःकरण शुद्ध पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. एकदा जर तुमचा भाव शुद्ध झाला, शुद्ध अंतःकरणाने ज्ञानोबा राहिला महाराज, आपण शरणागती पत्करली,
ज्ञानेश्वरीचा व्यासंग केला, पुन्हा ज्ञानोबराय कृपा केल्याशिवाय राहतील गाव. कृपा करी हरी तयावरी. साक्षात भगवान परमात्म्याचं रूप असणार ज्ञानोबराय. आणि जर ते भावाने जर आपण विचार केला, तुम्ही असं म्हणाल ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे ज्ञानोबराय, गाता म्हणजे तुकोबराय. आता त्यांना कुठे शोधायला जायची गरज आहे का? आता पहिले संतांना शोधायला जायचे लोक, संत कुठे मिळतात. आपण गाता घरी घेऊन यायचा, रोज पाया पडायचं संतांचं दर्शन. फक्त अंतःकरण शुद्ध पाहिजे महाराज. भगवंताची कृपा मिळवण्यासाठी 3 गोष्टीची गरज आहे. कुठल्या 3 गोष्टी? एक प्रामाणिकता, दुसरी अनन्यता आणि तिसरी अल्पसंतुष्टता. महाराज तुम्ही मला 3 गोष्टी सांगता, विस्तार हा विस्तारही करत. किती प्रामाणिक असावं माणसाने? ज्या भगवंताने आपल्याला हा नरदेह दिलाय, आताच महाराजांनी प्रमाण दिला, देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पासाबा दिकेचा. मग जर विचारायचा केला, हा भगवंताने नरदेह दिला 83,99,999 योनी नंतर मिळाला महाराज. सहज मिळाला का? हे सहज झोपले काय तुम्ही? आज सुट्टीचा दिवस आहे म्हणल्यानंतर झोपा झाल्या नसतील, रात्री पिक्चर वगैरे बघत बसतात, त्याच्यामुळे सकाळी उठत नाहीत लवकर. म्हणून कीर्तन तुमच्यामुळे 11 वाजता सुरू केले, तुमच्यासाठी, तुम्ही यावेत म्हणून. एक एक येऊनी कोटी कोटी पेरा मग लागे वारा मनवा मनुष्य देह, मनुष्य जन्माचा किंवा मनुष्य देहाचा. एवढे सोपे गाव कबीर महाराज खूप सुंदर सांगतात. कबीर महाराज म्हणतात एवढ्या सदस्य भेटलंच नाही. काय म्हणतात बघा, 184 फेर फिरता सुंदर नरतन पाया राम भजन को दिया कमल 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 राम भजन को दिया. मनुष्याने काय केलाय का? मनुष्य म्हणला काय जन्म भेटलाय, एवढा जन्म भेटलाय खाण्यासाठी. पण कबीर महाराज म्हणतात बघा, खाया पिया सुख से सोया पिया सुख से महक जमाना पाया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया. काय म्हणले कबीर महाराज? 184 किती फेर फिरत 84 लक्ष येऊन फेरी फिरत आलो. तेव्हा कुठे मिळाले सुंदर नरतन पाया
राम भजन को दिया. कशाला दिलं? राम भजनाला दिलं. पण का आपण काय करतो महाराज? आपण काही करत नाही. सकाळी उठतो, सकाळी आंघोळ वगैरे झाली, काय काय तू लोक आंघोळही करत नाहीत, आण म्हणतात नाश्त्याला. मग ते पोहे असू दे की उपीट असू दे, येऊ दे. पण महाराज सकाळी सकाळी स्नान झाल्यानंतर भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आपल्याकडे बरेच माणसं आहे. मी का सांगतो महाराज, इथला खूपच मला अनुभव आहे आपल्या इथला. इथं जेवढे कार्यक्रम मी पाहतो ना आपल्या ग्रुपवरती, मला एवढा आनंद होतो ना. हे इकडं पब्लिक बघून मला असं वाटतं काय श्रोते काय काकडा. कार्यक्रमाला माणसंच कमी नाही आणि आमच्याकडे मोजणे एवढे माणसं नाहीत. कौतुक करण्यासारखे महाराज. परमार्थ करत असताना तुम्ही परमार्थ डोळस परमार्थ करताय, ह्याचा खूप आनंद होतोय. भगवान परमात्म्याला 3 गोष्टी प्राप्त करण्यासाठी लागतात किंवा आशीर्वादाची कृपा लागते. एक माणूस प्रामाणिक सांगितला, प्रामाणिकता, अनन्यता आणि अल्पसंतुष्टता. किती प्रामाणिक असावं माणसाने? मी म्हणतो माणूस ज्यावेळेस त्या गर्भामध्ये त्या मलमूत्रामध्ये महाराज एवढा त्रासलेला असतो, तेव्हा भगवंताला विनंती करतो, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे भुगवणी. देवाला विनंती करते, देवा एकदा ह्यातनं बाहेर काढ. आणि जसं बाहेर येईल तसं रडतं कसं महाराज? ते रडतं कसं? मम्मी म्हणतं का पप्पा म्हणतं? काय म्हणतं ते? कवा कवा म्हणत असतं. म्हणजे त्याला भगवंत विचारतो, 1 मिनिटापूर्वी तू काय म्हटलं? मला ह्यातनं बाहेर काढा. आणि बाहेर काढल्यानंतर तुझं नामचिंतन करेल. आणि ते भगवंत जेव्हा प्रश्न विचारते म्हणतं कवा. एवढा मनुष्य जन्म बैमान आहे महाराज. पुढे जाऊन सांगतो बघा किती प्रामाणिक असावं. उदाहरण घ्या महाराज, मुख्य प्राण्यांना करतं भगवंताशी किती प्राण्यावर. मासा जसा पाण्याशी प्रामाणिक आहे तसं जीवाने भगवंताशी प्रामाणिक असावं. चातक नावाचा एक पक्षी आहे, बरोबर महाराज. ते 12 महिने कुठलं पाणी, 4-6 महिने 8 महिने कुठलं पाणी पित नाही, तसंच राहतं. जोपर्यंत त्या आकाशातले पावसाचं थेंब पडत नाही तोपर्यंत माणूस काय करतो? तो पण किती पाण्याचं आहे. एकदा तो चातक नावाचा पक्षी समुद्रात पडला महाराज. आणि समुद्रात पडल्यानंतर आता बुडून मरणार, घसा कोरडा पडलाय. चातक पक्षाचा, माझा नाही. आणि आता त्याला असं वाटलं पाण्यात पडलोय, तर विचार केला मनात, नाही म्हणजे जाऊ दे, आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवा केली, भगवंताशी आनंद राहिलो, पाण्याशी आनंद राहिलो, आकाशाशी आनंद राहिलो, आता शेवटची वेळ आहे, जीव जातो त्याच्यापेक्षा पाणी पिलेलं बरं. पुन्हा विचार केला, जर आयुष्य जर प्रामाणिकपणे जर मी वेचलं असेल आणि आता शेवटच्या क्षणाला जर मी ह्या समुद्राच्या पाण्याचा घोट घेतला तर माझ्या प्रामाणिकतेचा अखंड पडेल. महाराज त्या पक्षाने, चातक पक्षाने समुद्रात पडून त्या पाण्याला स्पर्श देखील केला नाही, तसाच मरण पावला. एवढं प्रामाणिक असावं भगवंताशी. ज्ञानोबाराय कृपा करायला काय तुमचे त्यांना काही गरज नाही पडली तुमच्यावर. तुम्ही जर ज्ञानोबारायांशी जर तुम्ही अनन्य नसेल तुम्ही, तर काय तुमच्याशी कृपा करायची गरज पडली ज्ञानोबारायांना? पडित से तुटी पडित से तुटी से तुटी जन्मव्याधी पडित प्रगतिया भल तुया भावे शरण जाता भेटी पडित से तुटी जन्मव्याधी. एकदा ज्ञानोबारायांना शरण गेले की महाराज पुन्हा काही राहतं का? का राहत नाही? कारण माणसाने जीवनात आल्यानंतर महाराज काय केलं पाहिजे? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी रा,
ज्ञान होय अज्ञानास्ते अज्ञानास्ते ऐसा भर त्यात पिकेसी. वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचायला सांगितलं महाराज. किती संतांनी सांगितलं. संतांनी आपल्याला पाया पडून विनवलं, हात जोडून दिलं. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल मन वेळोवेळा. कधी कधी मना म्हटले का सदा नामघोष, कदा कदा नामघोष. प्रामाणिकता, अनन्यता आणि अल्पसंतुष्टता. संत विचार करतात, संत काहीच मागत नाहीत, समाधान आहे महाराज. का समाधान आहे? जर तुमच्या चित्ताला समाधान झालं तर पुन्हा कशाची अपेक्षा आहे का? तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो. तेने सदा चित्ता समाधान. एकदा समाधान झालं की सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. ज्ञानोबा कृपा करताल ह्यात नवल नाही. वारकरी संप्रदायामध्ये एक गगनाएवढे व्यक्तिमत्व होऊन गेलं महाराज. धुंडा महाराज देंगलूरकर. बाबांच्या जीवनामध्ये एक नियम होता. काय नियम होता? नियम असा होता महाराज, पंढरपूरमध्ये त्यांच्या काळामध्ये पहाटे 4 वाजता ज्ञानेश्वरीवर महाराज ते चिंतन मांडायचे. पण त्यावेळेस पंढरपूरचा एवढा काही विकास झालेला नव्हता. गटराची उघडेच किंवा नाले वगैरे उघडे असायचे. पण त्यावेळेस पण महाराज धुंडा महाराजांच्या ज्ञानेश्वरीवर चिंतनासाठी 500 श्रुती असायचे, असं गुरुवारांच्या मुखात ऐकलेले. आणि बसायला जर गटर असेल, लोक त्या गटरावरती पोते टाकून बसायचे. ज्ञानोबा यांची असीम कृपा झाली महाराज. एवढी कृपा झाली की बाबांनी महाराज रोज उठावं, रोज दिनचर्या आपली. पण कालांतरानं जसं वय होतं महाराज, प्रत्येकाचं वय होणारे, प्रत्येकजण थकणारे. बाबा दिवसेंदिवस तेच कार्य करायचे. आणि एक दिवस महाराज बाबा हळूहळू थकले. आता थकल्यानंतर काय ते उठल्या उठल्या आपलं बसलेल्या जाग्यावरतीच ज्ञानेश्वरीचं चिंतन सांगत होते. काही दिवसानंतर बाबांना बसवेना. पण मी ज्ञानोबा यांची कृपा सांगतो. ज्ञानेश्वरीवर किती आनंद, त्या किती प्रेम असावं, किती श्रद्धा असावी, ह्याचं जिवंत उदाहरण आहे महाराज. कालांतरानं बाबा थकले आणि बाबा झोपल्याच आंघोळ न करता महाराज ज्ञानेश्वरीचं चिंतन सांगायला लागले. चिंतन सांगत असताना महाराज एक नास्तिकवादाचा एक व्यक्ती, ह्या जगतामध्ये असं समजायचं काहीच कारण नाही की आपण म्हणून आपल्याला लोक नाव ठेवतात. काही काळजी करू नका. ज्यावेळेस संत होते, संतांचा कार्यकाल होता, त्यावेळेस नास्तिकांचा भरणा अधिकच होता महाराज. कसं बघा, तुकोबारायांना काठीनं मारणारे मंबाजी बुवा कुठले हो? अय झोपले काय? तुकोबारायांना काठीनं मारणारे मंबा बुवा देवचीच. ज्ञानोबारायांच्या जोळीमध्ये पीठ घालणारे ब्रह्मवंत कुठले? आळंदीचेच. ज्यांचा अभंग सेवेसाठी घेतलाय नाथबाबांच्या अंगावर थुंकणारा यवन कुठला? त्याला काय पाकिस्तानातून आणला होता का? त्याच्यामुळे आपण दुःखच मानायचं नाही, कारण संतांच्या काळात अधिकही भरणं होता. मग आता असणारच की नाही? मग संत ज्यांना कळायला नाही तर तुम्ही आम्ही काय कळणार आहेत महाराज?
बाबांवर ज्ञानोबा यांची असीम कृपा होती. बाबा आता बसल्या बसल्या पडल्या पडल्याच महाराज ज्ञानेश्वर सांगू लागले. आणि जो देव न मानणारा एक वक्ता त्या ठिकाणी श्रोता आला आणि बाबांचा नियम असा होता, चिंतन मांडल्यानंतर कुणाला काही शंका असेल तर शेवटच्या 15 मिनिटांमध्ये ते त्याचं निरूपण करायचे, शंकेचं निरसन करायचे. त्या व्यक्तीने राहू नये म्हणून बाबांजवळ गेला. मला बाबा नमस्कार केला. मला एक प्रश्न माझ्या मनात पडलाय, विचारू का? बाबा म्हटले विचार. काही हरकत नाही विचारायला, कारण त्या प्रश्नाचं निरसनच बाबा करायचे. कारण तो शेवटचा 15 मिनिटं तो वेळ फक्त शंकावरच निरसन करण्यासाठी होता. त्याने सांगितलं, बाबा ह्या जगतामध्ये ज्ञानेश्वरीवर निरूपण करणारा तुमच्यासारखा वक्ता झालेला नाही, होईल की नाही ही शंका आहे. पण बाबा मनामध्ये एक प्रश्न आलाय. प्रश्न असा आहे, ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र ग्रंथाला आंघोळ न करता हात लावावा का? कोण विचारतंय? नास्तिक मनुष्य विचारतंय. हा मला बोलत चला ना, मला बोलल्याशिवाय बोलताच येत नाही. प्रश्न विचारला, बाबांनी दिलं उत्तर आहे का? बाबा म्हटले, काय वेडाय रे हा मनुष्य. ऐक उत्तर. जसं लहान बाळाला आईचं दूध पिण्यासाठी आंघोळीची गरज नाही, तशी ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि आईचं माझ्या दूध पिण्यासाठी मला कुठल्या आंघोळीची गरज नाही. एवढं ज्ञानोबा यांना महाराज आनंद म्हणून जेवढं शरण जावं लागतं तेव्हा ज्ञानोबा कृपा करतात. विठाला विठाला काही न लगे काही न लगे एक भाव लागतो. बरं माणूस अनन्य किती असावा, किती प्रामाणिक असावा. महाराज आपण प्रामाणिक आहो. आपलं वय असतं 60 वर्षाचं आणि आपण तिकीट काढतो 65 वर्षाचं, ते अर्ध तिकीट मिळवा म्हणून. आपण एवढे प्रामाणिक आहे. आणि किती वाऱ्या केल्या त्यानं? एकाने सांगितलं मला 50 वाऱ्या केल्या आतापर्यंत. मला बाबा वय म्हणला 60, मग तिकीट लागत असं चेचे म्हणला तिकीट नाही लागत का? ते करून घेतलंय म्हणला 5 वर्ष वाढून. अरे आयुष्यभर जरी वाऱ्या केल्या तर काय होईल बरं? बरोबर आहे की नाही माहिती महाराज? एवढं प्रामाणिक नाही चालत महाराज. भगवंताला फक्त काही न लगे एक भावाची कारण वाहत स्यान विठ्ठलाची, किंवा तुका म्हणे आन विठ्ठलाची. भगवान परमात्म्याचं महाराज कृपा करण्याचं किती कृपा केली भगवान परमात्म्या, किती कृपा केली. भगवान परमात्म्याच्या कृपेचे 2-3 उदाहरण सांगेल. कासवीचे बाळ वाडे कृपा दृष्टी दुधा नाही दृष्टी अंग संघ्य. कासव जो आहे, कासवाला ते स्तनेंद्रियच नाहीत महाराज. भगवंत एवढा कृपा करतो बघा, त्या कासवाच्या दृष्टीमध्येच ताकद दिली महाराज. आणि त्या कासवाने त्या पिल्लाकडे पाहायचं आणि दोघांची नजरानजर झाली, त्याचं पोट भरायचं. एवढा भगवंत कृपाळू आहे. अजून एक सर्वांच्या परिचयाचं एक उदाहरण सांगतो बघा. आईच्या गर्भामध्ये बाळ आहे, त्याला आई काय डायरेक्ट हे करते का हो? पण भगवंत एवढा कृपा करतो महाराज, आईच्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाची चिंता करतो. कसं बघा, आईच्या गर्भामध्ये त्याला काय एखादं सलाईन वगैरे काय व्हेंटिलेटर वगैरे लावलंय का? नाही लावलं. पण भगवंत एवढा कृपा आहे बघा. बाळा दुधा कोण करीती उत्पत्ती वाढवी श्रीपती सवेदोनी. एवढं असूनही भगवान परमात्म्याने त्याचं नामचिंतन करण्यासाठी नरदेह दिला. एवढी कृपा करूनही पण महाराज नास्तिकवाद आस्तिकवाद हा एक महाराज संतांच्या काळामध्ये निघालेला एक विषय आहे. ज्या भगवान परमात्म्याने हा नरदेह दिला, ज्या भगवान परमात्म्याने वेळोवेळी संतांनी सांगितलं बा भगवंताचं नामस्मरण कर, नामस्मरण कर, तुला हे त्याच्यासाठी दिलंय. पण महाराज हा नास्तिकवाद खूप भयानक. देव
देवाचं अस्तित्वावर असणारे पण अजूनही महाराज आपल्याला बघतोय आपण ज्या एखाद्या ठिकाणी काही ठिकाणी प्रवचन केलं ना ते म्हणतात आवाज कमी कर, तुमचा देव तुमच्यासाठी. अरे बेड्या, देव आहे का नाही हा तर विषय लांबचा आहे, पण तू आहे तो दिसतोय तोच देव आहे. उदाहरणार्थ एखादं लहान बाळ अंगणामध्ये खेळतंय, ती आईशिवाय का आई आहे म्हणूनच आहे ना. तसं तुम्ही आम्ही दिसतोय ह्याच समजायचं हेच भगवंत आहे, कुणी शंकाच घ्यायची नाही. देवा हे सुकाळ देशी अभाग्याचे दुर्भिक्ष अभाग्याचे देव आहे सुकाळ देशी अभाग्यासी दुर्भिक्ष. त्याच्यामुळं काहीच कळना समजत नाही. विठाल विठाल देव आहे हृदय मंदिरी शोधुनी पाये देव नटला ना परी बरोनी बरला चराचरी. भगवंत नाही असंच ठिकाणी विठ्ठल जलस्थळी बरला रिता ठाव नाही बरला. भगवान परमात्मा नाही अशी जागा आहे का? प्रत्येक ठिकाणी भगवान परमात्मा आहे, पण नास्तिकवादाचे लोक जे असतात ते देव नाही असं म्हणतात. पण ऐका, देव नाही कशाहून नाही, भगवान परमात्म्याचं अस्तित्व सिद्ध करत असताना एक शाळेमध्ये असणारा प्राध्यापक नास्तिकवादी होता आणि त्याने म्हणायचं देव नाही, देव ही संकल्पनाच खोटी म्हणायचं. ज्ञानोबारायांनी हा एक सिद्धांत मांडला ह्याच्यावरती, ह्या नास्तिकवादीवर ज्ञानोबारायांनी एक सिद्धांत मांडला. ज्ञानोबाराय म्हणतात बघा, ज्ञानोबाराय म्हणतात बाबा हे मनुष्य जन्म भेटलाय ना ते फक्त भजनासाठीच भेटलाय. ज्ञानोबारायांची उभी आहे का? ज्ञानोबाराय म्हणतात देखे मनुष्य जात सकाळ स्वभावताची भजनशील झाले असे केवळ माझे चेटाई. ज्ञानोबाराय म्हणतात हा जन्म त्यासाठी भेटलाय. मनुष्यमध्ये आला ना, जरी तो म्हणत असेल नास्तिकवादाच्या गप्पा मारत असेल, ज्ञानोबाराय ते पण खंडन करतात. ज्ञानोबाराय म्हणतात देखे मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील झाले असे केवळ माझे चिठाई. ज्ञानोबाराय म्हणतात जरी तो कितीही गप्पा मारत असेल, नास्तिकवादाचं पांघरून घेऊन सांगत असेल देव नाही, पण महाराज त्या प्राध्यापक असतात लोक, त्यांना खूप हौस असते बोलायची, पण तो नास्तिकवादी प्राध्यापक होता. त्या प्राध्यापकाने एवढं सुंदर भाषण दिलं, मला राहुल नाही त्या प्राध्यापकाला विचारलं, म्हणलं सर तुम्ही देव मानत नाही, पण आता काय सुंदर बोलला तो तुम्ही. त्याचं उत्तर आहे का? ते म्हणलं देवाचीच कृपा. मग तो आस्तिक आहे का हो? म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात देखे मनुष्य जात सकळ स्वभावताची भजन मिळ. असा अनन्य भाव जो ज्ञानोबारायांना शरण जातो त्याच्यावर भगवंत कृपा करतो. हे अभंगाचं वाटे ज्ञानेश्वरी वाटे ज्ञानेश्वरी वाटे ज्ञानेश्वरी आवधरोनिया
सकाळी काही नाश्ता बिष्टा काहीच केलं नसेल ना? काहीच नसेल केलं आहे ना? सोय सोय आहे. याला तरी यारे लागे. पण टाळी वाजवून भजन केलं तर, नाहीतर असंच बसलं. मी दत्ताभाऊंना सांगितलंय, जो भजन करेन त्यालाच प्रसाद आहे, नुसतं भोजनासाठी नाही. भाव धरून यावा ते ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. काच तुम्ही कीर्तनात आम्ही सांगतो बरं का. मोहिते बाबांना विचारा, आम्ही लोकांना ओरडून सांगतो, आमचे आवाज बसून गेले, भजन करा भजन करा. पण काय नाही
वाज तसे बोंब कोणी नाही ऐकते का नाही. बघा असंच आम्ही सांगत असतो कीर्तनामध्ये. वा एवढं वय महाराज, किती ताकद लागते गाण्याला. हा सोपं काम नाही बाबा. रामकृष्ण हरी. चलू द्या. आम्ही कायम सांगत असतो कीर्तनामध्ये भगवंताचं नामचिंतन करा, नामचिंतन करा. आम्हाला बरेच गिराईकी भेटतात. एक व्यक्ती बसमध्ये बसला आणि त्याने तिकीट काढलं आणि खाली उतरला आणि दुसऱ्या बसच्या बाजूला जाऊन लपला. ज्याचं तिकीट काढलं ती बस निघून गेली. लक्षात ठेवा मी काय म्हणते. ज्याचं तिकीट काढलं ती बस निघून गेली. आणि मग मोहिते महाराजांसारखे महाराज त्या ठिकाणी आले. म्हणले ती बस तर गेली. ते म्हणला कसं कंडक्टरला फसविलं. म्हणलं काय झालं. म्हणलं तिकीट काढलं आणि त्या बसमध्ये बसलोच नाही. कुणाचं काय गेलं महाराज. तुझे पैसे गेले, तुझी बसही गेली. ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले, तेथे काय कुणाचे बघेले. महाराज तिथं कुणा जात नाही. आपलं जर आपण अनहित करत असेल तिथं कुणाचं काय जाणार आहे महाराज. गंगाली अलसावरी, गंगा आपल्या तिथं भोलेश्वरच्या समोरून वाहती, पण आपण अशी आळशी माणसं आहोत. आळशी पाहून पळे दुरी. एकदा आपण आळशी आहे महाराज. आम्ही सांगतो टाळी वाजवा. ते म्हणले तुला कशाला बोलवलंय. तूच ओरड, तूच बोल, तूच गा. आम्ही फक्त प्रसाद घ्यायला आलो. मग तिथं काय होतं. तुमचं हित तुम्ही अनहित करताय. ज्याचे त्याने अनहित केले तिथं कोणाचं का नाही. ते काय कुणाचे बघेल. कृपेचे प्रकार. आपल्यावर जर भगवंताचा साक्षात्कार एखादी कृपा झाली, भगवंताचं दर्शन झालं, तर कुणाला सांगू नका महाराज. का सांगू नका. रामसुखलाली स्वामी यांचा 1984 मध्ये पंढरपूरमध्ये एक सत्संग झालता. गुरुवरांच्या मुखातून जे काय मिळालं ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी त्या सत्संगाला रोज एक व्यक्ती यायचा आणि सत्संग झाल्यानंतर महाराज सर्वजण महाराजांचं दर्शन वगैरे घ्यायचे आणि आपल्या मार्गाला निघायचे. एक व्यक्ती महाराजांकडे गेला आणि महाराजांना म्हणू लागला, महाराज काय सांगू म्हणे, ह्या 8-10 दिवसांपासून मला बेचैन होत आहे. काय झालं म्हणे. मला भगवंताचा साक्षात्कार झाला. रोज भगवान परमात्मा माझ्या ताटामध्ये येऊन जेवायचा, पण या 8-10 दिवसापासून भगवान परमात्मा दिसतच नाही हो, येतच नाही. त्याने सांगितलं काय झालं. भगवान परमात्म्याची आलेली अनुभूती तुम्ही कुणाला सांगितली का. त्याने म्हणला बियांडच लावला होता. अहो सांगायला लागत नाही महाराज. आज आमचं एक कीर्तन झालं तर आम्ही गावभर टाकतो. माझं कीर्तन झालं, माझं अभंग तोच कीर्तन आहे तेच. लेखुराचे हित वाहे माऊलीची तर अभंगाबद्दल बोलतो. अपरियास करू नका. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे, अभंग तोच जरी असला प्रत्येक वक्ता चिंतन वेगळं करत असतो. लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगतो, बग वस्तीला चिखलीमध्ये आदल्या दिवशी त्या महाराजांचं नाव आठवत नाही मला, त्यांनी अभंग घेतला होता आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा. आणि दुसऱ्या दिवशी अमृतनाथ स्वामींचं कीर्तन होतं आणि त्या कीर्तनातही त्यांनी तोच अभंग घेतला. आणि एकाने जाऊन सांगितलं, बाबा कालचा अभंग झालाय. त्यांनी बाबाने उत्तर काय दिलं, कालचा अभंग कुणी घेतला होता. ते म्हणले कालच्या महाराजांना. आज मी घेतोय म्हटले. कालच्या अभंगामध्ये ना आजच्या अभंगामध्ये चिंतनात किती तफावत आहे पहा. प्रत्येकाच्या वक्त्याच्या बुद्धी कौशल्यानुसार तो चिंतन मांडत असतो. आता माझ्यापेक्षा सुंदर कीर्तन महाराज करतात, माऊली महाराज करतात, पण प्रत्येकाची मांडणी वेगळी असते. प्रत्येकाचा अभंगाचा भाव समजून सांगण्याचा वेगळा प्रकार असतो किंवा त्याच्या प्रत्येकाच्या बुद्धीनुसार असतो. त्या व्यक्तीने सांगितलं, हो सगळ्यांना सांगत आलो, अनुभव चांगला आलाय तर सांगायला काय हरकत आहे. स्वामी त्याला म्हणाले,
जीवनामध्ये आलेला भगवंताचा अनुभव कधीच कुणाला सांगू नका, तो साठा करून ठेवा. जसं जसं तुम्ही भगवंताला तुम्ही अनुभव सांगत गेलात ना, तेव्हापासून भगवंत तुमच्यावर नाराज आहे आणि आता भगवंत कधीच तुमच्याकडे येणार नाही. आलेला अनुभव कधी सांगू नका. भगवंताची कृपा झाली ना, तर भगवंताची कृपा झाली माझ्यावर. भगवंताची कृपा होत असते, आजकालच्या लबाडाईची कृपा होत नाही. सावधरा, डोळस परमार करणारी माणसं आहेत आपण. कुणी येतं डोक्यावर हात ठेवतं, काहीतरी अंगात येतं म्हणून सांगतात, नाही होत महाराज. ज्ञानोबा म्हणले, दीन तैसी रजनी झाली गे माय, अवस्था लावून अजूनही काय गेला नाही. तुकोबराय म्हणतात, दिवस रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. तुकोबराय म्हणतात, भगवान परमात्म्यासाठी अंतर्बाह्य आणि जग, अंतर्बाह्य मन आणि जग. तुकोबराय म्हणले, या मनाशी आणि जगाशी सारखं युद्ध चालू आहे. का? तर भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी. भगवान परमात्मा एवढा सहज मिळतो का? भगवान परमात्मा सहज मिळत नाही महाराज. भगवान परमात्मा सहज मिळत नाही, पण भगवान परमात्म्याने जे हा नरदेह दिलाय तोही सहज मिळत नाही. काही काही लोकांचा भ्रम आहे की मला असाच नरदेह मिळालाय. नाही महाराज, मिळत तसा नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. देह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. ती गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वयामध्ये दुःखयातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणनारे वासुदेव वासुदेव म्हणा. 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 तुम्ही वासुदेव वासुदेव नरदेह दुर्लभ जाना. टाळी नाही ऐकली तर 2 वाजेपर्यंत सोडायचं नाही. कुठे गेले दत्ता भाऊ? मला मी 4 तासही 5 तासही बोलतो, काळजी करू नका. मला वेळच पुरत आणि मग वेळ न पुरवल्या मला पुन्हा कोणीच बोलवत नाही. म्हणतात ह्याला कधी कुठं कीर्तन मिळालं का नाही, वेळच पुरत नाही याला. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना. एवढं सोपं नाही महाराज. भगवान परमात्म्याने महाराज हा नरदेह दिला. भगवान परमात्म्या संतांनी वेळोवेळी सांगितलं, बाबा हा नरदेह दिलाय, हे मुख दिलंय, हात पाय दिले, इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाय वचन, तेने तू जोडशी नारायण, नासे जीवपन भवरोग. तुकोबराय तर म्हणतात, ही वाचा नुसती बडबड करायला दिलेली नाही. मग काय कर, गेई गेई माझे वाचे, माझे वाच. तुकोबाराय म्हणले, ह्या वाचाला उपदेश करतात तुकोबाराय. भगवंताने दिले त्यासाठी त्याचंच नाव घे, पण हे घेत नाही जडजीव. जडजीव फक्त विठाला विठाला आपल्याला दिलंय म्हणून त्याची किंमत कळत नाही. बघा, ह्या पंचेंद्रिय मधला जर भगवंताने एक इंद्रिय कुठला तरी काढून घेतला ना, ज्याच्याकडे नाही त्याला किंमत ओळखा, कळती किंमत त्याची. आपल्याला सगळं दिलंय इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन सगळं दिलंय. पण ऐका, आपल्याला दिलंय तर किंमत कळत नाही. पण ज्याला मिळालं नाही, ज्याला भगवंतानं कृपा नाही केली एखाद्या गोष्टीमध्ये. गुजरातमध्ये एक मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा आहे बघा, त्याला एक असा रोग झालाय महाराज, त्याची पापणी खालीवर होतच नाही. ज्या माणसाला आजार नाही, जो माणूस तंदुरुस्त आहे, त्याचे दिवसाला 17,000 वेळा पापणी खालीवर होती महाराज. किती वेळा?
70,000 वेळा. मग काय त्या व्यापारी माणसाच्या मुलाला तो आजार झाला आणि त्याची पापणी महाराज खालीवरी होत नाही. अमेरिकेला गेला, इकडे बऱ्याच देशामध्ये गेला, खूप पैसा खर्च केला, पण त्याचा इलाज काही झाला नाही. शेवटी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराज मुंबईमध्ये जे हॉस्पिटलमध्ये त्या मुलाच्या पापणीला रॉड लावली अशी, आणि ज्या वेळेस त्या मुलाला पाहायचंय ना, ती रॉड अशी पाठीमागनं कानाला दाबायची. मग त्या मुलाला तेवढंच दिसतं. कुणाला किंमत आहे महाराज? तुम्हाला, आम्हाला? अहो, काय किंमत डोळ्याची असते ना, त्या व्यक्तीला विचारा. भगवान परमात्म्याने दिलंय, विनाकारण वाया घालवू नका. नामचिंतन करा, भगवंताचं नामचिंतन करा, श्रवण करा. आता घे घे माझे वाचे गोड, ते अभंग पूर्ण पहा तुम्ही. मन कुठेही फिरत राहतं, मनाचा विचारच करू नका तुम्ही. मनात ते धाव घेई राही विठोबाचे पायी, तो अभंग पूर्ण जर पाहिलात तर प्रत्येक चरणामध्ये उपदेश केलाय. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात ते धाव घेई. आणि शेवटी तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. त्याने दिलंय ना, तुम्ही आणलंय कुठून? नाही दिलं महाराज. हा जीव बनत असताना बघा, भगवान परमात्म्याने हा जीव बनत असताना त्याला असं वाटलं की आपलं नामचिंतन करणार बरेच जीव बनवले. काही पामर निशाचर असे बरेच जलचर बरे बनवले, पण एकालाही ते बोलायचं भगवान परमात्मा म्हणला सगळं बनवले, पण ते आपलं नामचिंतन. एवढाच जन्म. मग अशी मी भाऊंना विचारलं, 50 लोक बसलेत ना दादा महाराज कुठे पारायणाला? 50 आहेत ना सगळे, पुरुष महिला. हा, मग त्यांना आता आरक्षण भेटलंय ना. आरक्षणाचा भरपूर फायदा घेतात महिला. घेतात आता बघा ना, 70-30 पण नाही, 80-20 आहे. जर आता निवडणूक घेतली तर निवडून कोण येईल? त्यांचाच अध्यक्ष, त्यांचाच मुख्यमंत्री, प्रधानमंत्री त्यांचाच. मी भोलेश्वरचं बोलतो बरं का, नाही तर उद्या टीव्हीला यायचं नवीन पक्ष काढला महाराजांनी. असं काही नाही. विठाल विठाल दत्ताभाऊंनी संकल्प केला 1,00,000 ज्ञानेश्वरी लिखित पारायण करायची, आणि आता 35,000 झाले. मगाशी दत्ताभाऊंनी मला सांगितलं पुढच्या 1 वर्ष 2 वर्षात, मला वाटतं 1 वर्षात होतील, कारण आपल्या जवळचे सगळे झाले. आता बाहेर पण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गेल्यात, चालू आहे काय काय काम. पण एवढा संकल्प करणं एवढं सोपं काम नाही. मी कायम बघत असतो, आमचं कायम बोलणंही होतं व्हॉट्सअपवरती, कधी कॉलवर बोललं होतं. हे करणं बोलता, आता पुढचं म्हणत नाही मी, हां बोलता वाटे सोपे. हां ते असू द्या. काही वाक्य मला गुरुजींनी सांगितलं, जरी हा अभंग तसा असला शक्यतो टिंब म्हणायचं. हां बरोबर की नाही बाबा? हां, एवढं सोपं नाही एखादा संकल्प करायचा. आता मला वाटतं त्या जांभूळकर महाराजांनी गात्यासाठी केलाय, तो काल परत त्या ग्रुपमध्ये ॲड केले. मी म्हणतो खूप आनंदाची गोष्ट आहे. आपल्यासाठी नामचिंतनाचं एक साधन उपलब्ध करून दिले. होतं का रोज आपण विचार करा, एवढा श्रेष्ठ ग्रंथ आहे नामा म्हणे ग्रंथ. रोज मी म्हणतो 4-5 ओव्या तरी वाचायला काय रखतो बरं, 4-5 नाही एखादी तरी. जर ज्ञानोबरायाची कृपा झाली तर परत या दुःखात अडकायचे मिसे बैसावे श्रवणाचे मिसे बैसावे श्रवणाच्या मिसे बैसावे साम्राज्य भुवनी सुखी नाते सुखी नाते सुखी नाते सुखी नाते. गीता अलंकार नाव ज्ञानेश्वर, गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी. साम्राज्य भुवनी सुखी नाते सुखी नाते सुखी नाते सुखी नाते. गीता अलंकार नाव ज्ञानेश्वर,
गीतालंकार. झोपले काय तुम्ही? आपला असं जोपर्यंत पॅसेंजर उतरत नाही तर गाडी पुढे जातच नाही. गीतालंकार. नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. ज्ञान राज माझी योग्याची मावो, ज्ञान राज माझी योग्याची मावो, जेने निगम वल्ली प्रगट केली, जेने निगम वल्ली प्रगट केली. ज्ञानराजी माझी योग्याची मुळे असे ज्ञानोबर आहे. एकदा ज्ञानेश्वरीचा व्यासंग केला. नाथ बाबा म्हणतात, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. ज्ञानोबरायांची कृपा करण्यासाठी, ज्ञानोबरायांची कृपा करून घ्यायसाठी ज्ञानेश्वरीचा व्यासंग करायला लागतो महाराज. असं होत नाही. ज्ञानेश्वरीचं व्यासंग म्हणजे काय करायचं? ज्ञानोबरायांना अनन्य शरण जायचं. एकदा ज्ञानोबरायांना शरण गेल्यानंतर आपण बघतोय कोरोना काळामध्ये तर भाऊ आपण सगळे तरी घरात होतो. आपल्याकडं काहीतरी राशन भरलेलं असेल तर तुम्ही इथले प्रॉपर असल्यामुळे तुमची शेती वगैरे होतं. पण ह्या वारकऱ्यांचा विचार कुणी केला? ज्ञानोबरायांनी केला. कुणी एखादा वारकरी तुमच्याकडे आला का मला खायला नाही कोरोना काळात? कुणी आला होता का तुमच्याकडं ताई वारकरी एखादा? दयानंद महाराज आले होते तुमच्याकडं मला खायला नाही म्हणून? लॉकडाऊन पडले काही नाही महाराज. ज्ञानोबरायांवर नितांत प्रेम, ज्ञानोबराव नितांत श्रद्धा. ज्ञानोबरायांनी सगळ्याची काळजी केली. एवढी काळजी केली महाराज परत कुठं जायची गरजच पडली. विठाला विठाला कृपा वेगळी आणि आशीर्वाद वेगळा. ज्ञानोबराय कृपा करतात आणि भगवान परमात्मा कृपा करतो पण आशीर्वाद पण देतो. महाभारतामध्ये भीष्म पितामह भीष्म यांचा अधिकार काही सामान्य होता महाराज. मी कायम कीर्तनात पण सांगत असतो, तो भीष्म गंगानंदनो महाप्रतापी तेजस्वी बानू रिपुगज पंचाननो कर्णवीरू, एवढी ख्याती त्यांची. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये निवृत्तीनाथानंतर भक्तराज अर्जुनानंतर कोणाचं वर्णन केलं असेल? पितामह भीष्मांचं केलंय. काय म्हणतात? तो भीष्म गंगानंदनो महाप्रतापी तेजस्वी भानु रिपगजो पंचाननो कर्णवीरू. सर्वसामान्य होते का हो भीष्माचार्य? बघा वयाच्या 8 वर्षाच्या असताना तुरटीचा बाण केला. धनुष्यबाण कळतो का? लहान पोळ खेळतात महाराज. बघा शास्त्र असं म्हणतंय, एखाद्या क्षत्रियाच्या मुलाने महाराज त्या शास्त्राशी खेळावं. एखाद्या कुणबी शेतकरी आहे त्याने आपलं ते बघावं, कोळ बैल बघावं वगैरे. एखादा नावी असेल त्याने आपलं ते दुकाळ सांभाळावं. पण क्षत्रियाच्या मुलाने महाराज तलवार घेऊनच चाललं पाहिजे. पितामह भीष्माने तुरटीचा बाण केला वयाच्या 8व्या वर्षी आणि खेळायला निघाले. आणि खेळत खेळत महाराज गंगेच्या पात्रापाशी पोहोचले. काय कोणास ठाऊक मनात आलं, त्या तुरटीच्या धनुष्यबाणाला बाण लावला आणि गंगेमध्ये सोडला. भारतामध्येच नव्हे देशामध्ये गंगे एवढा प्रवाह कुठल्याच नदीचा नाहीये महाराज. जगात तुम्ही म्हणा भारतामध्ये म्हणताय जगात. आणि असे एवढा प्रतापवान पितामह भीष्म तुरटीला बाण लावला आणि त्या नदीच्या प्रवाहामध्ये मारला महाराज. जागची जागी गंगा थांबली. एवढं सामर्थ्य. पण महाभारतामध्ये असे जे
पितामह भीष्म यांच्या जीवनामध्ये एक प्रसंग आला. महाभारताच्या युद्धाला 10 दिवस पूर्ण झाले आणि 10 दिवस पूर्ण झाले. शेवटी महाराज कौरवच दुर्योधन आला महाराज आणि त्या पर्णकुटीच्या बाहेर महाराज ते आवाज दिला, पितामह भीष्म बाहेर या. त्यांनी सांगितलं, बाहेर एवढ्या रात्री 2 वाजता काय झालं म्हणे. काय झोपू दे बाबा, दिवसभर ते सारखं इकडून बांध तिकडून बांध, युद्ध सुरू आहे, कधी लागलं सांगता येत नाही. त्यांनी सांगितलं ते काही सांगू नका, बाहेर या. बाहेर आले आणि म्हणे काय झालं म्हणे, खाता कणगिला आणि गाता इरलेला असं असतं का कुठं. 10 दिवस झालं एकही पांडव मिळलं नाही, आपलं ढिगाणशी सैन्य मिळलं. कोण म्हणतंय, दुर्योधन म्हणतोय. त्यांनी सांगितलं, मला शंका आहे तुम्ही नक्की कुठल्या पात्रात आहात, इकडच्या आहात का तिकडच्या पक्षात आहात. ते मात्र तापड होतं महाराज, ते आपल्यासारखं होतं काय, चाल म्हणून टाळटून जात नव्हतं, तसंच उभं राहायचं ते दटपणे. आणि मग पितामह भीष्म म्हणतात, तुला माझ्या वागण्यावर किंवा माझ्या तुझ्या पक्षात असण्यावर संशय आहे, काही काळजी करू नको. पितामह भीष्माने प्रतिज्ञा केली, महाराज उद्या संध्याकाळपर्यंत एक तरी पांडव महाराज या मृत्यू लोकातून जाईल किंवा हा पितामह भीष्म आपला प्राण त्याग करेल. बघता बघता वाऱ्यासारखी बातमी इकडे महाराज पांडवांच्या ह्याच्यामध्ये पोहोचली. आणि पोहोचल्यानंतर महाराज द्रौपदी, सगळे 5 पांडव टेन्शनमध्ये एकदम. द्रौपदी आपली उठली, भगवंताची मूर्ती समोर घेतली आणि पूजा करते. पाठीमागे भगवंत साक्षात उभा आहे. भगवंताने द्रौपदीला विचारलं, द्रौपदी तुला प्रतिज्ञा कळलेली नाही का. ते म्हणली कळाली. कुणाची कळाली का. तिने म्हणजे सगळं कळलं, तुला काय फक्त जेवायला बोलवले. एवढा अधिकार द्रौपदीचा. त्याला सांगितलं बरोबर आहे, पण द्रौपदी हे काम माझ्याच्याने होणार नाही, ते काम तुलाच करायचं. देवा जरी मानलेली बहीण असेल 5,000 रुपये काहीतरी कमी टाक, पण कार्यक्रम नको करू. कोण म्हणताय, द्रौपदी म्हणते. मग द्रौपदी म्हणते, देवा तुझ्या जर मनात असेल तर जावंच लागेल. देव म्हणला काळजी करू नका. तुकोबाराय म्हणले, देव राखे तया मानेल कोण, काही काळजी करू नको. महाराज थोड्याशा दाशासोबत घेतल्या आणि भगवंत आणि परमात्म्याने द्रौपदीला घेऊन पितामह भीष्मांच्या पर्णकुटीच्या बाहेर गेले. भगवंताने सांगितलं होतं गेल्या फक्त दर्शन करायचं, बांगड्याचा आवाज करायचा. पितामह भीष्म ब्रह्ममुहूर्तावरती नामचिंतन करत बसलेले असतात. त्यावेळेस ते कुणाचा विचार करत नाहीत, आशीर्वाद देतात. द्रौपदी गेली, दर्शन घेतलं, कंकणाचा आवाज केला आणि पितामह भीष्माने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. मी कृपा आशीर्वाद ह्यातला फरक सांगतो. आशीर्वाद दिल्यानंतर महाराज द्रौपदीने सांगितलं, पितामह भीष्म आधी डोळे उघडा आणि बाहेर या. आवाज ऐकल्यासारखा वाटला. आवाज ऐकल्यानंतर पितामह भीष्म बाहेर आले आणि पितामह भीष्मांना घाम फुटला. पितामह भीष्म म्हणतात, द्रौपदी तू इथं कशी. ते म्हणले, मी आले. कोण घेऊन आलं तुला, एवढं सैन्य असताना आली कशी तू, कोण घेऊन आलं तुला. द्रौपदी म्हणले, त्याने सांगितलं माझं नाव सांगायचं, तुम्ही जाऊन पहा. पितामह भीष्म बाहेर आले, पर्णकुटीच्या बाहेर पाहिलं, भगवान परमात्मा डोक्यावरती द्रौपदीच्या चपला खडावा घेऊन थांबले. शरणागती पत्करली, नमस्कार केला. म्हणे, देवा कोण करील तुझा हेवा रे. तुला असं वाटतं ना की पांडवांच्या केसाला धक्काही लागू नये. आता ह्या पितामह भीष्मांची वेळ जवळ, मरणाची वेळ जवळ आली. हा झाला आशीर्वाद. ज्ञानोबारायांनी कृपा करतात, भगवान परमात्मा आशीर्वाद देतो, कृपाही करतो. विठाला 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 भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. महाभारतामध्ये ज्यावेळेस हा खेळ झाला, विठाला 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 दुर्योधनाने हा सगळा खेळ केला आणि पांडवांचं सगळं राज्य वगैरे सगळं सुई एवढी जमीन पण पांडवाला द्यायची ठरवलं नाही. शेवटी द्रौपदीची वेळ आली आणि शेवटी द्रौपदीने सर्वांचा दावा केला. कोठे गुंतलाशी बरेच प्रमाण आहेत. आता प्रमाण जर प्रमाणात नसतील तर वक्त्यानं सांगायचं काय, तर तुम्ही सगळे गाणारे माझ्या सगळे अंतकरणातले, पण मला पर्याय नाही ना. आता
पण वेळ झालाय, कारण मला एक 10 मिनिटं तरी अजून बोलावं लागेल. तसं बोलायला मी 2 वाजवीन. काय चाललं होतं आपलं? म्हणजे आपण जागे कीर्तन चाललं होतं. सगळंच त्या डावावरती लावलं महाराज. त्या लावल्यानंतर महाराज सुईत की जमीन पण ठेवलेली पांडवाला. आणि मग महाराज ते युद्धाचं सुरू झालं प्रसंग. युद्धाचा प्रसंग, इकडून कौरव इकडून पांडव. भगवान परमात्मे सारथी झाले भगवान परमात्मा आणि अर्जुनाच्या रथावर बसले. पण महाराज एखादा भक्त खोडील असतो, त्यानं असं म्हणायचं, देवा तू माझा सारथी आहे ना, आधी रसात मी बसणार, मग तू बस. देव म्हणला, जरी इथं सारथी असेल तर मालक आहे जगाचं, ऐकायचं असतं तर ऐक, नाही तर निघालो. मग देवा तुझ्या मनासारखं. पण समोर पाहिलं महाराज, सगळे माझेच दिसत. पितामह भीष्मांना पाहिलं, गुरुद्रोणांना पाहिलं, 100 कौरव पाहिले, बड्याल असं सैन्य पाहिलं. आणि महाराज अर्जुनाच्या मनामध्ये आता प्रश्न पडला, युद्ध कोणाशी करायचं? हे तर सगळे माझे आहेत, सगळे माझे आहेत बरं का माऊली, हे तर सगळे माझे आहेत. तसं काय समजून घ्यायची काही गरज नाही, सगळे माझे आहेत, कळतं का? तसं मी पुन्हा येईन, एकटा नाही, सगळ्यांना घेऊन येईन, पुन्हा येईन. आलोय बरं का, पुन्हा आलोय. प्रश्न पडला आणि उद्विग्न मन झालं. म्हणले आता हे गांडीव धनुष्य, म्हणले देवा आपल्याच्यानं होत नाही. देवाने अर्जुनाचा कान धरला. काल तर लय उड्या मारत होता म्हणे, एका बाणात कार्यक्रम करतो. काल एकदा रागात असल्यास माणूस काय बोललं सांगता येत नाही. त्या सभेमध्ये बाण काढला, लगेच ते म्हणले इथं नाही, ते कुरुक्षेत्रामध्ये. समोर पाहिलं, मन उद्विग्न झालं, आता कोणाशी लढायचं? कोण आहे आपल्यासोबत? कोण नाही आपल्यासोबत? आपण सगळं म्हणतो ना, प्रत्येकाच्या शरीराची माती होणार आहे. आपण म्हणतो ना, हे माझे माझे नाही, कोणाचे, कोणी बरेच प्रमाण लावायला गेला, कुणी कुठल्या कुठं पण प्रमाण. आपल्यासोबत कोणी येणार आहे का? सगळे जरी माझे म्हणत असेल, येते का महाराज? नाही. नरहरी महाराज म्हणतात बघा, कोणी ना येथे सांगती, कुणी येणार नाही, सगळं आपलं म्हणतो पण तिथंच राहणार आहे. देवानं सांगितलं, देवा काल अर्जुना मोठ्या मोठ्या बड्याला गप्पा मारत होता, आता काय झालं? म्हणून मारू कोणाला? पितामह भीष्म चुलते. कौरव कसेही केले तरी माझे भाऊ आहेत. त्यावेळेस त्यांना पण कळलं तर कसे असले तरी आपले भाऊ असतात, पण आपल्याला नाही कळत. इंचभरसाठी आपण मारामारी करतो. पुण्यात काय कुठं सगळीकडे चाललंय. 1 इंच किंवा काकरी जरी तिकडे गेली तर लागलंच संध्याकाळी कार्यक्रम. देवा काय करायचं? माझ्याजनं हे युद्ध होणार नाही. गांडीव धनुष टाकून दिला, गुडघ्यावर अर्जुन बसला, मला देवा माफ कर. काल रागाच्या भरात बोलतो, ते काही असं म्हणे. क्षत्रियाने एकदा जर महाराज प्रतिज्ञा केली, युद्धाचं सिंग पुकारलं की परत माघार घ्यायची नसती. मग हारू दे किंवा काय होऊ दे. मग महाराज जे गीता म्हणतो ना आपण, तेव्हा भगवान परमात्म्याने स्वतः आपल्या मुखातून भगवान परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली. सोमुखे आपण
खरंच ना, भोलेश्वरला दोन तीन गायक लय भारी लागले. असे म्हणतात ना, आम्ही म्हणतो तेवढं वर तुम्हीच म्हणा, आम्ही मधून म्हणतो. हां, त्याला पळवाट आहेत ना, एखाद्यानं वरचा लावला, आपण पंचम लावायचं. कारण गायनाचे अंगी शक्ती अद्भुत. काय प्रमाण मला अंगी गायन एवढं सोपं आहे का? आता काळे महाराज बघा खाली चक्करून बसल्यासारखे बसले. काल पाय मला सतीश महाराज म्हणले होते, म्हणले त्यांचा काहीतरी ॲक्सिडेंट झाला आहे, पण मी कीर्तनाची येण्याशंका म्हणलं येत कशी नाहीत, बसून म्हणतील पण येतील. अहो करमतच नाही महाराज. मी एक सांगू का बाबा, माझ्या जीवनातील मला म्हणजे माझ्यावर एवढा आत्मविश्वास आहे, मला म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स आहे एवढा सांगतो. मला असं वाटतं मी कधीतरी गेलो, जाणार तर आहेच ना. तुम्ही म्हणता कसं काय, कधी जाणार तर आहेच, पण मला असं वाटतं ज्या वेळेस जाईल आणि तुमचं कोणाचं भजन ऐकल किंवा चालू असेल भजन, काढायला बाहेर म्हणत असतील, आणि तेव्हा जर मला असं वाटतं कमीत कमी माझ्या वोट तरी हालतील. एवढं मला भजनावर माझं प्रेम आहे. भजनावर प्रेम केलं ना, भजनाशिवाय जीवनात काहीच नाही महाराज. भजनामध्ये जीवनामध्ये काहीच करावं. गीता ज्यावेळेस सांगितली भगवान, नंतर भगवंताच्या मुखातून निघालेली बघतात गीता ही आपल्या सर्वांपर्यंत पोहोचली. गीतेचं सामर्थ्य किती आहे, आता माझ्याकडे वेळ नाही, एकला टाइम दिलाय मला दत्ताभाऊ, 10-15 मिनिटात मी संपवतो. गीतेचं सामर्थ्य किती बघा, किती सामर्थ्य आहे. गीता 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 वाचजे मनाती, गीता 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 वाचजे मनाती, गीता 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 नुसतं गीता गीता म्हणलं तरी त्याला परत जन्म नाही, मुक्तीच. तुका बरं म्हणले मुक्ती बिक्ती, तुका म्हणे मुक्ती. मग हे जर गीतेचं एवढं सामर्थ्य आहे महाराज, गीतेचं सामर्थ्य जर आपण नुसतं मुखाने गीता 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 म्हटलो, जसं आपण गंगा गंगा म्हटलो, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, एवढं सामर्थ्य आहे. ही गीता कुणाकडून भेटली, आपलं तुम्ही आम्ही नाही केली. लेखक खाली दयानंद महाराजपुरी किंवा आमच्या वडिलांचं का आमच्या आजा पंजाचं नाव नाही, साक्षात भगवान परमात्म्याच्या मुखातून पडलेली बघ. हे शब्द नव्हती लेखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका. म्हणजे ज्या गीतेचं ज्या ठिकाणी उच्चारण झालं ते कुरुक्षेत्राच्या भूमीमध्ये झालं. आणि ज्ञानोबा आहे, आपण ज्ञानेश्वरीच्या चिंतन नाथबाबाच्या विशेषत्व या अभंगात सांगतात, त्या ज्ञानोबाराने त्याच्यावर तर टीका केली महाराज. का टीका केली, भगवंताच्या मुखातून निघाले असेल, पण ती सर्वसामान्य काळ असेल का बघा. पैठणवरून शुद्धीपत्र घेऊन निघाल्यानंतर महाराज निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायचं आता खांबाचं मंदिर झालं. आपण अहो संतांच्या संगतीत जर दगड आला तर मंदिर होते. आपण तर मनुष्य योनीमध्ये आहोत.
ज्ञानोबा म्हणले, दादा असं वाटतंय आता हा जो समाज आहे ना त्रास देणारा, ह्यातून आता दादा कुठंतरी थांबावं, मी समाधी घेतो. मग निवृत्तीने सांगितलं, ज्ञानोबा आहे समाधी घेऊ नका, अजून कार्य बाकी आहे. म्हणजे काय बाकी? जी गीता भगवंताच्या मुखातून बाहेर पडली आहे ती आहे संस्कृतमध्ये, आणि सर्वसामान्य जीवाला संस्कृत कळेल का हो? मग आता काय करू? मग निवृत्तनाथ म्हणतात, ज्ञानोबा आहे ते काम खूप महत्वाचं आहे. तुम्ही एक काम करा, संस्कृत मधली गीता तुम्ही प्राकृतमध्ये घेऊन या, म्हणजे सर्वसामान्याला कळेल. ज्ञानोबा यांनी महाराज ज्ञानेश्वरी लिहिली. भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ जो ते आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. का ज्ञानेश्वरी म्हणतो? जे ज्ञानोबा यांनी लिहिली म्हणून, ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी म्हणून आपण तिला काय म्हणतो? ज्ञानेश्वरी. तसं पाहिलं तर भावार्थ दीपिकाचा शब्द आहे. एवढी कृपा, एवढं भगवान परमात्म्याने जी गीता सांगितली, सोमुखे आपण सांगत से श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. एकदा बघता बघता अजून बराच वेळ माझ्याकडे शिल्लक राहिला नाही असं म्हटलं. तुम्हाला राहिला म्हटलं की महाराज तुम्हाला सर्वांना भूक लागली असल्याची मला नक्कीच जाणीव आहे. ज्याला ज्याला भगवान परमात्म्याने 2 हात आणि मुख दिलंय त्यांनी काय करायचं? मुखाने टाळे आणि हाताने नाम घ्यायचं. बरोबर आहे का? तसे श्रोते शुद्ध दिले बरं का जगताप महाराज. ज्याला ज्याला भगवान परमात्म्याने हात दिलेत, कर कमल दिलेत, वरती हात करायचं आणि भगवंताचं नामचिंतन करायचं. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये शेवटच्या 2 चरणाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करू. सर्वांनी हात वर करा. आतापर्यंत तुम्हाला काही त्रास दिला नाही मी. बडे बडे सावधान. हा, एकाचा हात खाली बसा, मी आलो चहा पिऊन. सर्वांनी हात वर करा. सुंदर असं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू आणि शेवटच्या 10 मिनिटांमध्ये सेवा संपन्न करू. घ्या हात खाली. आता प्रसाद घ्यायला जर लाईन मध्ये थांबा, हात पुढं करा म्हणून लागतं का? बरोबर करता. थोडं 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 अजून असो. विनोदाचा भाग झाला. तुम्ही सर्वांनी मला 2 तास सहन केलं म्हणता येईल. आता ऊन सुरू झाले, थोडंसं वातावरण बी थोडंसं गरम सुरू झालंय. सर्वांना एक 2 तासामध्ये अभंगाचा थोडक्यात विस्तार करण्याचा प्रयत्न केला. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. आवाज राहिलं 10 मिनिटं. ते तुम्हाला वेळ झालेला सांगायचं असलं तुमच्याकडून असं होतं. ज्ञानोबा आहे एकदा ज्ञानेश्वरी व्यासंग केला, वाचला. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भयकळी काळाचे नाही तया. ज्ञानोबा म्हणतात काळापासून मी वाचवू शकतो. कसं? ज्ञानोबा म्हणतात हा जो काळ आहे ना, जन्म मरणाचा फेर आहे ना, ह्यातही मी तुम्हाला बाजूला काढू शकतो. कसं? ज्ञानोबारायांची उभी आहे का? जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागत शरण मेची ऐकू. ज्ञानोबा म्हणतात एकदा तुम्ही व्यासंग केला माझा की परत तुम्हाला जन्म मरणच नाही. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भयकळी काळाची नाही तया.
ज्ञानोबराय मग काय करावं लागेल? आता ज्ञानोबराय म्हणतात काय करावं लागेल? माझ्यावरती विश्वास ठेवा, अभंगात एका जनार्दनी संशय सांडोनी, एका जनार्दनी संशय सांडोनी, एका जनार्दनी संशय सांडोनी, एका जनार्दनी संशय सांडोनी, संशय सांडोनी, एका जनार्दनी संशय सांडोनी, एका जनार्दनी संशय सांडोनी, एका जनार्दनी संशय सांडोनी, दृढधरी मोहिनी ज्ञानेश्वरी, दृढधरी ममी ज्ञानेश्वरी, स्वमुखे आपण सांगे तो स्वमुखे आपण सांगे तो स्वमुखे आपण सांगे तोच भेटो, स्वमुखी आपण सांगे तोच दृढधरी मनी ज्ञानेश्वरी, दृढधरी मनी ज्ञानेश्वरी, सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. नाथ बाबा म्हणतात एका जनार्दनी संशय सांडोनी काय करा? म्हणले दृढधरी मनी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी मनामध्ये घट्ट धरा. का घट्ट धरा? तुकोबाराय म्हणले निश्चयाचे बळ, तुका म्हणे हेची फळ. जीवनामध्ये भजनाची किंमत मग कायम कीर्तनात सांगत असतो. मला गाण्याचा बाबा थोडासा छंद असल्यामुळे ते राहत नाही. हो काय करावं? आता एवढे चांगले गायक आहेत पण ते मध्ये कुठेतरी आपलं ते काय काय ठिकाणी असं होतं, येडीला माहेर बी सारखं आणि सासर बी सारखं तसं झालं. जीवनामध्ये भजनाची अमूप अशी किंमत आहे, त्याला किंमोलच नाही. काय कबीर महाराज खूप सुंदर सांगतात. थोडा आवाज द्या आता बाबा. हां जमलं. सिस्टीम खूप गोड आहे तुमची, खूप म्हणजे मला खूप आनंद झाला बरं का दत्ता भाऊ. सिस्टीम खरंच चांगली. आता थोडं लय इकडं तिकडं होतं कारण ते जजमेंट, पण छान आहे महाराज. जीवनामध्ये भजन असावं माणसाच्या, कारण ज्याच्या जीवनात भजन नाही त्या जीवनाला किंमतच नाही महाराज. आहे का? काही काही लोक भजन करतात न बोललेलं बरं त्यांच्याबद्दल. आता काय सांगू, मला राहत नाही बरं का. मग दत्ता भाऊ म्हणले तुम्ही जरा परकडा बोलता, बोलावंच लागते, पर्यायच नाही. काय काय ना माहीत नसतं म्हणतात ना, राग गातो नाना पण काय गातो कळेना. अवघड परिस्थिती आहे. शास्त्रीय संगीताचं सुगम संगीताचं एक विशेष आहे. मी काय सांगतो बरं, मी गाण्याच्या 5 परीक्षा पास आहे महाराज, सर्व्हिस करून. आणि शिवाय मी क्लासेस घेतो. म्हणजे मोठेपणा म्हणून नाही सांगायचं, कारण काय वाटतं भजन कुणी करू नये मताचा मी नाही, पण जर शिकून केलं तर अजून आनंद मिळतो. बघा आपण मार्गदावने गेले आधी दयानिधी, मग त्याच मार्गावर तेनेची पण ते चालू जातं. मग त्या मार्गासून मनोमार्ग गेला, मग मला सांगा मनाने करायचं कशाला? जा ना मोहिते महाराजांकडे जा, मला काकडा म्हणायचं आहे, सांगतील ना चालेल. जावा सतेज महाराजाकडं, पाटील महाराजाकडे जावा, आहेत जगताप महाराज, सांगा मला यमन राग शिकवा, हे शिकवा. मनानं काय तुम्हाला 400-500 रुपये जास्त आहेत का? देऊ का पाकिटातले माझ्या? नको. किती प्रामाणिक माणसं आहेत. हेच वैशिष्ट्य आहे भोलेश्वरचं. जीवनामध्ये भजन असावं. ज्याच्या जीवनात भजन नाही त्या जीवनाला किंमत नाही. कबीर महाराज खूप सुंदर सांगतात बघा.
भजन बिना जीवन सुना, भजन बिना जीवन सुना. जीवनामध्ये जर भजन नसेल तर जीवनाला काही किंमत नाही म्हटली. बघा, पंछी पंख बिना, एक सुंदर पक्षी आहे पण त्याला पंखच नाहीत, त्या जीवनालाही किंमत नाही. हस्ती दंत बिना, बड्याला हत्ती आहे त्याला दातच नाहीत, त्याच्याही जीवनाला किंमत नाही. नारी पुरुष बिना, एक सुंदर सौभाग्यवती महिला आहे आणि तिच्या जीवनातील पती परमेश्वर निघून गेला, तिच्याही जीवनाला किंमत नाही. तैसा पुरुष हरी नाम बिना, तैसा पुरुष हरी नाम बिना. भजन बिना जीवन सुना, भजन बिना जीवन सुना. कोप नीर बिना, कोप म्हणजे विजय, किती खोलकंदी हिला किंमत नाही त्यात जर पाणी नसेल. कोप नीर बिना धेनु जीर बिना. कपिला गाय तिला बछडाच नाही, तिच्याही जीवनाला किंमत नाही. मंदिर दीप बिना, सुंदर मंदिर बांधलं आणि त्याच्यामध्ये जर दीप प्रज्वलित होत असेल त्या मंदिराला किंमत नाही. तैसा पंडित वेद भी नहीं ना, तैसा पंडित वेद भी नहीं ना. भजन बिना जीवन सुना, भजन बिना जीवन सुना. कहता कबीर सुनो भाई साधू. कबीर महाराज आपल्याला साधू म्हणतायत. काय म्हणताय? साधू. कहता कबीर सुनो भाई साधु, पैसा पुरुष हरि नाम बिना. पैसा काय करावं हे गाण्यामुळे राहत नाही. पैसा पुरुष हरी ना बिना. पैसा हरिला
सुन बाई सार ऐसा पुरुष हरि ऐसा पुरुष हर नाम बिना नाम बिना नाम बिना भजन बिना जीवनामध्ये भजन पटवून देणारं भजन आहे. भजन पटवून देणारं भजन आहे. जीवनामध्ये जर भजन नसेल तर काहीच काय किंमत आहे महाराज. असे तर मग पुणे गटर शेजारी पडून जगतात. आपल्याला आनंद आहे की नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही सगळ्यांच्या पाठ आहे तरी मला सांगावं लागतं. असो झालेली 2 तास सेवा, पावणे 2 तास नाही 2.25 तास उशिरा सुरू झालं तर कारण तुम्हाला वाटतं तुमच्यामुळे थोडंसं उशिरा झालं. पण आजचं कीर्तन थोडं उशिरा चालू होणार होतं. खरंच खूप साऊंड सिस्टीम चांगली आहे तुमची. धन्यवाद महाराज. बघता बघता 2 तास अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला.
जे काही असेल ते ज्ञानोबराय तुकोबरायचे माझ्या गुरूंच्या मुखातून श्रवण केलेलं आहे. आदरणीय गुरुवरे ज्यांच्याकडे गीतेचा पाठ संहिता घेतली असे महादेव महाराज तोर गुरुजी संगीत अलंकार संस्कृतमध्ये आहेत. ते त्यांच्याकडे जे काही घेता आलं, कारण सर्व्हिस करून करायचं म्हणजे थोडं जड जाते. कारण ज्यावेळेस आपण त्याचं चिंतन करायला बसलो की कोणाच तरी फोन येतो बरं का, हो लय अवघड असते. आता पण मी ते मगाशी पण सांगितलं, आळंदीकरांनी करणं, कारण त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण झोकून दिले. आपण सोडलं नाही, आपलं शेपोट आपल्यासोबतच आहे, जिकडं जाईन तिकडं चालूच असते. मी गावी कीर्तनाला गेलो, 1-2 मिनिटात सांगतो. कीर्तनाला गेलो आणि मग त्या महाराजांनी विचारलं, महाराज म्हणे ऑफिसचं कसं? म्हणलं सोबत आहे. त्याने विचारलं मग लॅपटॉप सोबत आणलाय तर मग घरचे? म्हणलं ती 50% तीच माझी बायको आहे, धर्मपत्नी. जिकडे जाईल तिकडे ती सोबतच आहे. आज कीर्तनाला एका दिवस नाही आलं, एकटा आलो, बाहेर कुठं जर ऑफिस टाईममध्ये जायचं असेल ती गाडीत ठेवायला लागते. बायको कधी कधी गाडीत नसते पण ती लॅपटॉप गाडीत असते. हा आमचा परमार्थ आहे. कारण नोकरी करून करायचं म्हणजे थोडा त्रास होतो, पण असेल ज्ञानोबा तुकोबराय काय करून घेतात ते घेतात. गुरुवरांच्या आशीर्वादाने काही जे काही बोलता येतं. ज्यांच्याकडं गायनाचा अभ्यास झाला असे आदरणीय गुरुवर्य सतीश महाराज सूर्यवंशी मंगळवाडीकर, परांडा तालुक्यामध्ये खूप संत नाव आहे. लातूरचे बोळंगे गुरुजी कुणाला माहीत असतील तर, बोळंगे गुरुजींकडं त्यांचा पूर्ण अभ्यास झालेला आहे. खूप सुंदर गुरुजींचं गायन आहे. जे काय भेटलं गुरुजींच्या मुखातून श्रवण करण्याचा प्रयत्न केला, अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. गुरुजींच्या चरणी दोन अलंकार गुरुजी महादेव महाराज गुरुजी असतील, सतीश गुरुजी असतील, त्यांच्या चरणतमस्तक होऊन आता मी सर्वांना फक्त 2च मिनटं महाराज घेणार आहे. आता सर्वांनी एकदा ज्ञानोबराय तुकोबरायचं भजन करायचं. मी पुढं म्हणेल, तुम्ही सर्वांनी, आता इथं लोकसंख्या जास्त आहे महिलांची, त्याच्यामुळे इथं काय वोटिंग करायचं चान्सच नाही. सर्वांनी हाताने टाळी आणि माझ्या पाठीमागं म्हणायचे, गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन जय गजानन तुकाराम 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 तुकाराम. भावधरून श्री गीता हा प्रश्न अर्जुनेची, तेची ज्ञानेश्वरी वाचे वदतासाचे, भयकळी काळाचे नाही तया एका जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी. झालेले 2 तास सर्वांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. आदरणीय माझ्या अंतःकरणामध्ये विशेष स्थान असणारे दत्ताभाऊ असतील, मोहिते महाराज असतील, ह्या मंडळीवर मी किती प्रेम करतो हे मला सांगत. मी असं महाराज मी काय म्हणत असतो, प्रेमानं सांगता बोलता बोलता दाविता. हां म्हणजे म्हणलं माझं प्रेम आहे म्हणून आहेच. सर्वांवर नितांत प्रेम आहे. दत्ताभाऊ असतील, त्यांचा कॉल आला आणि सांगितलं महाराज सेवा करायची. तसं मी काही लय असा कीर्तनकार वगैरे नाही, तुमच्यासमोर प्रयत्न केला आहे. सुरुवातीला असं वाटायचं की सगळे मी बोलू काय सुरुवातीला, पण सगळेच कर्दाळे साहेब असतील, ते महाराज असतील, दत्ता महाराज आहेत तिकडं, माऊली महाराज, सतीश महाराज, सगळे निकम महाराज, जगताप महाराज,
आदरणीय मोहिते महाराज, काळे महाराज इकडं, बाबांचं नाव चव्हाण महाराज, बोर केलं लोखंडे महाराज, आता पाटील महाराज, हे सर्वच बरं का. आता प्रत्येकाचं मला चेहऱ्याने काही एक दोघांचे नाव इकडं आमचे केदारी महाराज असतील, चाकोरे महाराज, सर्वच विनेकरी जाधव महाराज आहेत. विशेष करून मी काहीच केलं नसतं हे दोघं असते तर. पण एक असं बरं का दत्ता भाऊ, तुम्हाला सांगतो, कीर्तनामध्ये कितीही मोठा वागता तुम्ही या स्टेजवर आणा, माझं म्हणजे माफी मागून बोलतो, खूप म्हणजे चिंतन करणारे व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात आहेत. पण मगाशी मी सांगितलं, येडीला माहेर काय आणि सासरसारखं, स्वरात असला काय नसला काय. कारण जर कीर्तनात जर लावणी मृदंग श्रुती टाळ गोष्ट नसेल तर कितीही चिंतन मान, ती तर रंग देवता येतच नाही. पण आज मला परवणी होती विशेष, सर्व आमचे हरी महाराज आहेत. कालच त्यांना फोन करून म्हणलं कुठं जाऊ नका, हां ते म्हणले आहे. तुमचे महाराज खरंच धन्यवाद, खूप गोड हात आहे. आमच्या तिकडे पण महाराजांच्या किस्सेवर आले होते. आणि विशेष करून आळंदीहून आलेले मयूर महाराज महाडिक, युवराज काकांचे ते शिष्य आहेत, युवराज महाराज देशमुख. सुंदर हात आहे. महाराष्ट्रात नामवंत ठिकाणी ज्याच्यावर कीर्तनकार आहेत त्या ठिकाणी त्यांनी सेवा केली आहे. गोड हात आहे, नम्र आहे. कारण परमार्थात एवढं आलं की लोक एवढं करून सांगतात, ते कमी झालं तर बरं आहे, पण खूप नम्र आहे बिचारा. सर्वांच्या चरण नतमस्तक. तुम्ही प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळारचे तसे भक्ती, जरी बोल गंगावती तरी स्वीकाराल की ह्या ज्ञाने, करबिली तैशी कलिकटकट वाकडे का नीट देव जाणो. जे काय असेल ते माझ्या गुरुवर यांचे ज्ञानोबा तुकोबरा यांचा प्रसाद आहे. जे काही चुकीचं असेल ते नक्कीच माझ्या बुद्धीचा दोष असावा, जे काही चांगलं असेल ते नक्कीच घेण्याचा प्रयत्न करा, माझी चप्पल सोडून. बऱ्याच वेळा असं होतं, मला दोनदा घडले. कृष्णनगरात आता भाऊ असंच सांगितलं, मी रिअल स्टोरी, मी कोणाचं म्हणजे असं फेकून सांगत नाही. मी असंच सांगितलं कृष्णनगरला कीर्तनामध्ये, त्या रायरेश्वर मंदिरात कीर्तन होतं. मी सांगितलं सगळं जे काही चांगलं असेल ते घेऊन जा आणि वाईट असेल ते मला देऊन जा. माझी चप्पल हाणली त्यांनी. आणि मग मी चप्पल शोधतोय, नंतर मग तो जेवताना पंक्तीला दिसला, सोडताना चप्पल. अरे म्हणलं चप्पल तुम्ही माझी, महाराज तुम्हीच जर सांगितलं चांगलं आहे ते घेऊन जा. म्हणजे तसं काय मला सांगण्याचा उद्देश असा आहे, जे चांगलं आहे ते नामचिंतनाबद्दल आम्ही सांगत असतो. आमच्या चपला हाणू नका, काही नाही महाराज चपलात, उलटा आमच्या पाठीमाग तुमच्या मागं लागेल. रोज एक गाव फिरतोय, चांगलं आहे का? असो, सर्वांच्या चरण नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल रे नाही विचारिला अधिकार आपला, राजमापराध महाराज तुम्ही, कावळे ज्ञानेंद्रा पायापैकी करा, राजमापराध महाराज तुम्ही. देवतारा